एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचे जे सर्व पेपर झालेले आहे 25 फेब्रुवारीला आणि एसएससी जीडीची जी आन्सर की हे विद्यार्थी मित्रांनो कधी निघणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की एसएससी जीडीची आन्सर की कधी या ठिकाणी ते लिंक ओपन होणार आहे। लिंक या ठिकाणी आलेले एसएससी जीडी भरतीच्या आन्सर कीचे आणि ते लिंक ओपन या ठिकाणी होत नाही आहे। तर एसएससी जीडीची आन्सर की कधीपर्यंत येणार आहे, कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर यावर्षी एसएससी जीडीचा फायनल कटऑफ या ठिकाणी किती जाणार आहे आणि यावर्षी कटऑफ जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे। तर मी तुम्हाला आता सांगून देतो, ह्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो कटऑफ कमी जाणार आहे त्याचं सुद्धा कारण मी तुम्हाला सांगणार आहे। तर यावर्षी एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा कटऑफ किती जाणार आहे, कॅटेगरीनुसार सेफ झोन काय असणार आहे, आपल्याला फायनल सिलेक्शनसाठी किती मार्क असले पाहिजे जेणेकरून आपलं यावर्षी सिलेक्शन होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमच्या जिल्ह्याचं नाव, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा आता एसएससी जीडीचे जे आहे 25 फेब्रुवारीला पूर्ण पेपर या ठिकाणी झालेले आहे आणि एसएससी जीडीची जी आन्सर की आहे हे 5 दिवसाने या ठिकाणी येत असते। ठीक आहे, तर एसएससी जीडीचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो आता आन्सर की कधी येणार आहे, आता भरपूर विद्यार्थ्यांना हे भरपूर मुलं ह्या आशेवर आहे की आता आन्सर की कधी येणार आहे। तर मी आता सांगून देतो, एसएससी जीडी भरतीची जी आन्सर की आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3 मार्च पर्यंत या ठिकाणी पाहायला भेटणार। 3 मार्च ते 4 मार्चला जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीची आन्सर की या ठिकाणी कधी येऊ शकते एक लक्षात ठेवा। आजही या ठिकाणी येण्याचे या ठिकाणी काही ना काही थोडेफार चान्सेस आहे, पण आज रविवार आहे तर जास्त चान्सेस आहे नाही एक लक्षात ठेवा। तर एसएससी जीडी भरतीची जी आन्सर की आहे हे जे तुम्हाला 3 मार्चला किंवा 4 मार्चला जे तुम्हाला पाहायला भेटणार आहे एसएससी जीडीची आन्सर की आणि तुम्हाला त्यामध्ये कळणार आहे की आपल्याला किती मार्क एसएससी जीडी मध्ये पडले आहे। 80 प्रश्न त्यामध्ये या ठिकाणी येणार आहे आणि 80 पैकी आपले किती प्रश्न बरोबर आले, किती प्रश्न चुकले ह्या अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, ते तुम्हाला सर्व प्रश्न दिसणार आहे जो तुम्ही पेपर दिला आन्सर की मध्ये। ठीक आहे, तर आता एसएससी जीडी भरतीमध्ये आपण यावर्षी कॉम्पिटिशनचं जर पाहिलं तर पहा मागच्या वर्षी जे 2024 ची एसएससी जीडी भरती आली होती 46,617 जागांसाठी ती भरती आली होती आणि टोटल जे फॉर्म आले होते 47 लाख फॉर्म त्यावेळेस आले होते आणि एका जागेसाठी जे कॉम्पिटिशन होती 102 विद्यार्थ्यांमध्ये एका जागेसाठी कॉम्पिटिशन होती। आणि त्याचबरोबर 2025 ची जी ही भरती आहे यावर्षी, तर यावर्षी 39,481 जागा होत्या टोटल आणि 52,70,000 फॉर्म आले होते एका जागेसाठी। यावर्षी 133 विद्यार्थ्यांमध्ये आपली फाईट आहे, एका जागेसाठी 133 विद्यार्थी या ठिकाणी मैदानामध्ये रिंगणात एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आपली जी फाईट आहे 133 विद्यार्थ्यांसोबत आपली एका जागेवर फाईट या ठिकाणी एक लक्षात ठेवा। तर ह्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन आहे एक लक्षात ठेवा आणि यावर्षी एसएससी जीडी भरतीचा कटऑफ कमी जाणार आहे। मी त्याचं कारण जे सांगतो तर पहा यावर्षी जागा जे जवळपास 39,481 आणि यामध्ये पुढे चालून जे विद्यार्थी मित्रांनो जागा यामध्ये वाढू शकते, 10,000 जागा यामध्ये वाढू शकते आणि ही भरती 50,000 प्लस या ठिकाणी पोहोचणार आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर ह्या वर्षी कटऑफ कमी लागण्याचे जे सर्वात मोठे जे विद्यार्थी मित्रांनो हे कारण आहे या भरतीचे। तर ह्या वर्षी जर पाहिलं आपण तर ह्या वर्षी पेपरचा जो लेवल होता तर तो हार्ड होता एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि मागच्या वर्षी जर पाहिलं आपण मागच्या वर्षी पेपर सोपा होता एसएससी जीडीचा, त्यामध्ये गणिताचे प्रश्न मागच्या वर्षी सोपे होते, त्याचबरोबर जनरल नॉलेजचे प्रश्न सोपे होते, कोणी म्हणजे त्या ठिकाणी 15-16 असे मारून देत जाय। ठीक आहे, मागच्या वर्षी जनरल नॉलेज मध्ये, पण ह्या वर्षी जर पाहिलं ह्या वर्षी जनरल नॉलेजचे प्रश्न कठीण होते, त्याचबरोबर जे गणिताचे सुद्धा प्रश्न कठीण होते। तर ह्या कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडी भरतीचा कटऑफ तुम्हाला कमी पाहायला या ठिकाणी भेटणार आहे आणि एकदमही कमी कटऑफनी जाणार आहे एक लक्षात ठेवा। कटऑफ जाणार आहे बऱ्यापैकीच कटऑफ यावर्षी जाणार आहे, एकदम कमी कटऑफ या ठिकाणी जाणार नाही एक लक्षात ठेवा। ठीक आहे, कारण की कॉम्पिटिशन यावर्षी आहे एका जागेसाठी 133 विद्यार्थ्यांमध्ये एका जागेसाठी कॉम्पिटिशन यावर्षी एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एसएससी जीडी भरतीचा जो कटऑफ यावर्षी किती जाणार आहे कॅटेगरीनुसार तर ते मी तुम्हाला सांगून देतो। 80 प्रश्न परीक्षेला
विचारले गेले होते आणि एका प्रश्नाला 2 गुण होते. तर टोटल 160 मार्काचा पेपर आहे आणि 80 प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते. एका प्रश्नाला 2 गुण आहे. ठीक आहे. तर महिला उमेदवारांचा जो कडाप यावर्षी जाणार आहे, तर पहा EWS कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर तुम्हाला जवळपास 102 ते 107च्या दरम्यान जर असेल तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन यावर्षी होऊन जाणार आहे. ठीक आहे. 160 पैकी. त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल आणि तुम्हाला जे 160 पैकी 102 ते 107च्या दरम्यान जर मार्क असेल तर तुमचं सिलेक्शन यावर्षी होऊन जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल आणि SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार तुम्हाला जर समजा 104 ते 110च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल 160 पैकी तर तुमचं सिलेक्शन यावर्षी होऊन जाणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल आणि ST कॅटेगरीचा जो कडाप जाणार आहे महिला उमेदवारांचा 160 पैकी तुम्हाला 92 ते 96च्या आसपास असेल तर तुमचं यावर्षी फायनल सिलेक्शन होऊन जाणार आहे. एवढाच कडाप यावर्षी जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे, ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी तुम्हाला 106 ते 110च्या दरम्यान जर मार्क असेल तर तुमचं फायनल सिलेक्शन यावर्षी होऊन जाणार आहे. एवढाच कडाप यावर्षी जाणार आहे. ठीक आहे. आणि पुरुष उमेदवारांसाठी जर पाहिलं आपण आणि जे नक्सल एरिया आहे तर नक्सल एरियातला जो कडाप हा खूप कमी या ठिकाणी जाणार आहे. यापेक्षा जे आहे 4 किंवा 8 मार्कांनी कमी या ठिकाणी जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा जनरल कॅटेगरीचा मी तुम्हाला या ठिकाणी कडाप सांगत आहे. ठीक आहे. नक्सलचा जो कडाप हा कमी जाणार आहे जनरलपेक्षा. त्याचबरोबर आता SC कॅटेगरी आहे. SC कॅटेगरीचा जो कडाप आहे पुरुष उमेदवारांसाठी तर 160 मार्काचा पेपर होता. 160 पैकी तुम्हाला जर या ठिकाणी 112 ते 119च्या आसपास तुम्हाला मार्क असेल तर तुमचं यावर्षी फायनल सिलेक्शन होऊन जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला 112 किंवा 119च्या आसपास जर मार्क असेल तर होऊन जाणार आहे. आणि तुम्ही ST कॅटेगरीचे असाल पुरुष उमेदवार तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी तुम्हाला 106 ते 110च्या दरम्यान जर मार्क असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं यावर्षी होऊन जाणार आहे. त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा जो कडाप आहे तुम्ही जर EWS कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी तुम्हाला 114 ते 122च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर तुमचं या ठिकाणी चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही OBC कॅटेगरीचे असाल तर OBC कॅटेगरीचा जो कडाप आहे 160 पैकी पुरुष उमेदवारांचा तुम्हाला जर या ठिकाणी 114 ते 121च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर तुमचं फायनल सिलेक्शन यावर्षी होऊन जाणार आहे, लक्षात. तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे 160 पैकी पुरुष उमेदवारांचा तुम्हाला 116 ते 124च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर सिलेक्शन तुमचं यावर्षी होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो कटाप कमी जाणार आहे, लक्षात ठेवा. तर एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे. एवढे जर तुम्हाला मार्क या ठिकाणी पडत असेल येणाऱ्या दिवसामध्ये तर नक्की तुमचं सिलेक्शन जे आहे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी SSC GD मध्ये होणार आहे. कारण की पेपर जे आहे यावर्षी अवघड होत आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे आपण पाहिलं ना GK मध्ये सुद्धा 5 प्रश्न जे आहे 5 ते 10 प्रश्न तर असे होते एकदम हार्ड होते GK मध्ये 20 पैकी. ठीक आहे. त्याचबरोबर हिंदी व्याकरण मध्ये सुद्धा 20 पैकी येणार नाही असे होते. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सुद्धा 20 पैकी 15 प्रश्न सोपे होते आणि 5 प्रश्न एकदम हार्ड होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि गणितामध्ये सुद्धा 15 प्रश्न मुलं त्या ठिकाणी करत आहे पण 5 प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह होत जाय. ठीक आहे. तर अशी कंडिशन जे आहे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी झालेली आहे, लक्षात ठेवा. GK चे एकदमच हार्ड प्रश्न होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर यावर्षी कडाप कमी जाणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी घाबरायचं नाही कारण की कडाप कमी जाणार आहे तर भरपूर मुलांचं सिलेक्शन यावर्षी होणार आहे. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी तर थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.